कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील पुरातन तलावाचे सुशोभीकरण कामाला सुरुवात झाली आहे. नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या पोशीर गावामध्ये गावाच्या वेशीवर हा तलाव असून तलावातील गाळ काढणे आणि संरक्षण भिंत बांधण्याचे काम राज्य सरकारच्या पर्यटन विकास कार्यक्रमामधून सुरू आहे. तलावाच्या कडेने संरक्षण भिंत बांधली जात असून तलावातील गाळ आणि माती काढली जात आहे. तलावाच्या मध्यभागी असलेले नैसर्गिक झरे कायम ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत असून साधारण 5 एकर जमिनीमध्ये वसलेल्या या तलावाचे पाणी पूर्वी पोशीर गावाची तहान भागवत होते. दरम्यान आता हा तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ दिलीप राणे आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रयत्न सुरू केले. अखेर पोशीरगाव तलावाच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याचे पर्यटन विकास कार्यक्रमामधून 1.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.